ओके. तर आज आपण इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहोत. ॲरे. तर ॲरे हा जो असतो तो सेकंडरी डेटा टाईप आहे, किंवा डिराईव्ह डेटा टाईप असं पण म्हटलं जातं त्याला. तर डिराईव्ह डेटा टाईपमध्ये फंक्शन आपण पाहिलं आहे. त्याच्यानंतर आज आपण ॲरे बघतोय. आणि ॲरे नंतर पॉइंटर, म्हणजे पॉइंटर झाल्यानंतर आपला डिराईव्ह डेटा टाईप संपेल. तर याच्यामध्ये खूप साऱ्या वेरियस असाइनमेंट्स वगैरे आपण घेतल्या होत्या. त्या असाइनमेंट्स वगैरे इथं पण आहेत. आणि यू कॅन डू सम प्रॅक्टिस ऑन दॅट, करेक्ट. तर असाइनमेंट्सवरती आपण प्रॉपर प्रॅक्टिस वगैरे पण करू शकतो. आता खूप साऱ्या असाइनमेंट्स ऑलरेडी दिल्यात, बट ट्रॅकिंग झालं पाहिजे. व्यवस्थित आपण ते प्रोग्राम्स वगैरे करतोय का, किंवा डिबगिंग स्किल्स वगैरे शिकतोय का. तर स्टडी मटेरियलसाठी बाहेरचं काही करायची गरज नाही, बट हँड्स ऑन एक्झाम्पल किंवा जो तुम्ही डेली प्रॅक्टिस करता तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. सी लँग्वेज एकदा प्रॉपर आली तर बाकीचं सुद्धा येईल. आता खूप सारी आय टेक्नॉलॉजीज किंवा बाकीच्या गोष्टी सुद्धा आहेत, बट गरजेचं नाही आहे की त्या टेक्नॉलॉजीज आल्या म्हणजे की कोडिंगचा इम्पॉर्टन्स कमी होतो, असं काहीच नाही आहे. कोडिंग जर यायला पाहिजे तर लॉजिक समजलं पाहिजे. कोड जो आहे त्याचा इम्पॉर्टन्स सुद्धा समजला पाहिजे. तर खूप साऱ्या नवनवीन टेक्नॉलॉजीज आहेत, बट आत्ता लेट्स फोकस ऑन द सी लँग्वेज. आणि सी लँग्वेजमधलं आपण काय शिकतोय तर ॲरे. तर बिफोर दॅट स्टडी मटेरियल वगैरे सगळं आहे. DevOpsLover.com पण ॲक्सेस वगैरे तुम्ही घेतला असेल. ओके. तर त्याच्यावरती सुद्धा खूप सारा कंटेंट वगैरे असणार आहे आणि तो चेक करू शकतो आपण. त्याच्यामध्ये प्रत्येक डेटा किंवा असाइनमेंट सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आता गिटहबचं पण महेश बाबळे गिटहब केलं की तुम्हाला गिटहबचं पण डेटा तुम्हाला त्याच्यामध्ये इझिली अवेलेबल होईल. त्याच्यानंतर डेऑप्स लवरचं पण यूट्यूबचं चॅनल किंवा टेक्नो मराठी याच्यामध्ये पण प्लेलिस्ट वगैरे आहेत. आणि प्लेलिस्टमध्ये सुद्धा प्रॉपर सी लँग्वेज किंवा कुठल्या पण प्रत्येक लँग्वेजचे कोर्सेस तिथं अवेलेबल आहेत. म्हणजे नॉट ओन्ली सी लँग्वेज किंवा C++ लँग्वेज किंवा पायथॉन किंवा जावा. तर ज्या पण प्रायमरी लँग्वेज इंडस्ट्रीमध्ये आता असतात त्या सगळ्या लँग्वेजच्या प्लेलिस्ट किंवा त्याच्यामध्ये कन्सेप्ट प्लस हँड्स ऑन एक्झाम्पल त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. तर तो थोडासा प्रॉपर युटिलाइज करायचा आहे. आत्तापर्यंतचं जे कोडिंग झालंय तर त्याच्यामध्ये खूप सारे व्हेरियस प्रोग्रामिंग तुमचं झालंय, प्रॅक्टिस झाली. आय डोंट नो, म्हणजे तुम्ही नोट्स वगैरे काढताय का, किंवा जे बुक्स वगैरे मी दिले त्या त्या पद्धतीने तुम्ही मेंटेन करताय का. तर आय विल ऑलवेज रेकमेंड की तुमच्याकडे ते बुक्स असलं पाहिजे. नोटबुकचा तुमचा अभ्यास करायची पद्धती तशी असली पाहिजे. नोट्समध्ये प्रत्येक टॉपिक त्याचा कन्सेप्ट आणि मग त्याचे छोटे छोटे एक्झाम्पल्स तुम्ही ट्राय केलं पाहिजे. परत प्रोग्राम केल्यानंतर त्याचा आउटपुट आणि कोड तो तुम्ही गिटहबवर मेंटेन केला पाहिजे. मग त्याच्यासाठी डेव्हऑप्समध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हेरियस टेक्नॉलॉजीज वगैरे आहेत, किंवा गिटहब आपण युटिलाइज करू शकतो, यूज करू शकतो. गिटहब कसं यूज करायचं, गिटहबचं अकाउंट कसं क्रिएट करायचं, तो कोड मेंटेन आपण कसा करायचा, तर त्या प्रत्येक गोष्टीचा किंवा प्रत्येक स्टेप्सचा आपण व्हिडिओ बनवून त्याचं सेशन ऑलरेडी केलेलं आहे. तर त्याच्यामुळं गीट शिकणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. इंडस्ट्रीमध्ये गिटहब यूज केलं जातं. तर इंटरव्ह्यूला जर आपल्याला या गोष्टी जर माहीत असतील तर त्याचं एक वेगळं बेनिफिट आपल्याला मिळतं, की आपल्याला गिटहब येते. आपण आपली प्रोफाईल गिटहबवरती मेंटेन केली आणि आपण प्रोग्राम वगैरे मेंटेन करू शकतो. प्रत्येक प्रोग्रामचा आपण गिट रिपॉझिटरी वगैरे मेंटेन करू शकतो. तर असंच इथं प्रत्येक टेक्नॉलॉजीचे प्रोग्राम्स वगैरे आहेत. आत्तापर्यंत सुद्धा शिकताना आपण ते रेफर केलेत किंवा त्याच्या असाइनमेंट्स वगैरे दिल्यात. आता काही असाइनमेंट्स मी ग्रुपवर ऑलरेडी टाकल्यात. तर तो डेटा सुद्धा तुम्हाला त्याच्यामधनं बघायला मिळेल. तर असाइनमेंट्समध्ये असाइनमेंट्स करताना प्रॉब्लेम स्टेटमेंट, त्याच्यानंतर त्याचा कोडिंगचा पार्ट आणि नंतर खाली आन्सर आणि त्याचा स्क्रीनशॉट, तर तो मेंटेन पण करायचा आहे. तो नोटबुक थ्रू पण तुम्ही मेंटेन करा. असाइनमेंटची वेगळी नोटबुक करा, कन्सेप्टची वेगळी नोटबुक करा. त्याच्यानंतर जे तुम्हाला प्रॅक्टिस वगैरे करायची त्याची वेगळी नोटबुक करा. नोटबुक 2 3 4 भरू द्या. नोटबुकमध्ये तुम्हाला जास्त त्याच्यामध्ये खूप एक्सपेन्सिव्ह नाही येत नोटबुक. 20 30 रुपये टाकले तरी नोटबुक मिळते. त्याच्यामुळं नोटबुक भरू द्या, बट त्याच्यातनं मिळणारं नॉलेज जे आहे ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर सी लँग्वेज आपण शिकताना खूप साऱ्या गोष्टी आहेत. लर्न कसं करायचं आहे, कुठला स्टेप्स फॉलो करायच्यात. ब्लॉग किंवा गिटहब
किंवा यूट्यूब चॅनल आणि त्याच्यातले प्री रेकॉर्डेड सेशन्स आपल्याला कशा पद्धतीने युटिलाइज करायचे. आता सी लँग्वेज शिकताना नॉर्मली आपल्याला जर तुम्ही वेल प्लॅन केलं तर 30 दिवसात सी लँग्वेज चांगल्या पद्धतीने शिकू शकता. तर आपण त्या पद्धतीनेच कोर्स डिझाईन केला की एक लँग्वेज आपली त्या मंथमध्ये होती का. फक्त लँग्वेजेस नाही, आपण खूप सारे प्रोग्राम्स पण त्याच्यामध्ये करतो. एक्सपेक्टेशन आहे की आपण अराउंड 400-500 प्रोग्राम्स तरी स्वतः करतोय आणि ते सगळे प्रोग्राम्स आपल्याला येत आहेत. ते केल्यानंतर मग सी लँग्वेज आलं की आपल्याला C++ येऊ शकतं किंवा त्याच्यातले कन्सेप्ट आपण शिकू शकतो. जावाचे पण आपण कन्सेप्ट त्याच्यामधनं शिकू शकतो. तर अशा पर्टिक्युलर स्टेप्स असणार आहेत. त्याच्यामुळे सुरुवातीला थोडे एफर्ट्स बरोबर द्यायचेत आणि ते एकदा शिकत शिकत आपण पुढं खूप साऱ्या गोष्टी शिकणार आहोत. आता ऑनलाईन किंवा ऑफलाईन, ऑफलाईन सुद्धा लेक्चर्स त्यामध्ये असणार आहेत आणि त्याच्यानुसार आपण त्या गोष्टी शिकू शकतो. तर कुठं पण अडचण आली तर तुम्हाला रेज करायचं की सर हा पर्टिक्युलर प्रॉब्लेम येत नाहीये किंवा ह्या गोष्टी मला थोड्याशा अवघड जात आहेत, तर मग हे कसं सॉल्व्ह करू. टेक्निकल मला सी लँग्वेजमध्ये पण एखादा प्रोजेक्ट बनवायचा आहे, मग मी तो कसा बनवणार किंवा त्याच्या मधल्या कन्सेप्टमध्ये मला प्रॉब्लेम येतोय, मला स्टोरेज क्लास नाही समजलाय, मला ऑपरेटर कन्सेप्ट नाही समजला, मला फंक्शन नीट समजलं नाहीये किंवा डेटा टाईप नेमकी कसं वर्क होते हे समजलं नाही, इंटरनल मेमरी मॅनेजमेंट कसं चालतं, साईज ऑफ ऑपरेटर काय करतं. तर अशा व्हेरियस गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्न पडू शकतात. तर त्या पर्टिक्युलर प्रश्नाचा प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर त्याच्यामध्ये आहे. यूट्यूबमधल्या प्री रेकॉर्डेड सेशनमध्ये पण आहे प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर, प्लस ब्लॉगिंगमध्ये पण आहे. आणि ते जरी नाही सॉल्व्ह झालं तरी यू कॅन कनेक्ट विथ मी आणि आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. तर आता पुन्हा एकदा मेन प्रॉब्लेम स्टेटमेंटवरती येतोय की आज आपण काय शिकणार आहोत की ॲरे. आता ॲरे म्हणजे काय की पहिलं तर सेकंडरी डेटा टाईप. ओके, सेकंडरी डेटा टाईप. ओके, तर ॲरे हा सेकंडरी डेटा टाईप आहे. सेकंडरी डेटा टाईप कुठले कुठले की त्याच्यामध्ये मग इंटिजर येतो, फ्लोट येतो. त्याच्यानंतर प्रायमरी डेटा टाईपमध्ये इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर ह्या गोष्टी येतात प्रायमरी डेटा टाईपमध्ये. सेकंडरी डेटा टाईपमध्ये फंक्शन आणि ॲरे आणि पॉइंटर ह्या गोष्टी येतात. आता सेकंडरी डेटा टाईपमध्ये ॲरे जरी असेल म्हणजे इंटिजर ॲरे सुद्धा असतो, कॅरेक्टर ॲरे पण असतो, फ्लोट ॲरे असतो, डबल ॲरे पण असतो. तर सेकंडरी डेटा टाईप का आलाय, तर प्रायमरी डेटा टाईपमधले जे प्रॉब्लेम्स होते म्हणजे नॉर्मली आपण ज्यावेळेस एक इंटिजर घेतो तर इंटिजर ज्यावेळेस आपण इंटिजरची व्हॅल्यू घेतो तर त्याच्यामध्ये आपण एकच इंटिजर घेऊ शकतो. बरोबर, म्हणजे एक इंटिजर INO आपण लिहिला, लेट्स से. ओके, इंटिजर INO असं आपण जर डिक्लेअर केलं तर याच्यामध्ये आपण किती व्हेरिएबल्स घेऊ शकतो. एकच व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो आणि तीच आपण यूज करू शकतो. म्हणजे लेट्स से मला ॲडिशन करायचं तर मला 2 इंटिजर घ्यायला लागणार, मला मल्टिप्लिकेशन करायचं तर मला 2 नंबर कुठले पण घ्यायला लागतील. ते मग इंटिजरमध्ये असू शकतात, फ्लोटमध्ये असू शकतात, डबलमध्ये असू शकतात. पण इथं लिमिटेशन काय आहे की मी फक्त एकच युनिट किंवा एकच व्हॅल्यू त्याच्यामध्ये घेऊ शकतो. आता इथं प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे की मला जर खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्यात म्हणजे मल्टिपल गोष्टी घ्यायच्यात तर त्याचं सोल्युशन काय आहे की ॲरे. ओके, तर ॲरेची डेफिनेशन काय, ॲरे इज कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा आयटम. ओके, ॲरे इज कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा आयटम किंवा ॲरे इज ग्रुप ऑफ सिमिलर डेटा आयटम. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही इंटिजरचा ॲरे असू शकतो किंवा कॅरेक्टरचा ॲरे असू शकतो, फ्लोटचा ॲरे असू शकतो. ओके, मग ॲरे घेताना म्हणजे एक फॉर एक्झाम्पल तुम्ही सिम्पल एक्झाम्पल घ्या की आपल्याला खूप साऱ्या गोष्टी एकत्र घ्यायच्यात किंवा लेट्स से 10 नंबरची ॲडिशन करायची. ओके, 10 नंबरची ॲडिशन करायची, मग 10 नंबर स्टोअर पण करायला लागणार. आणि हे 10 नंबर काय आहेत की एक पर्टिक्युलर डेटा टाईप आहे. म्हणजेच काय की मला 10 इंटिजर नंबर्स लागणार आहे, 10 इंटिजर नंबर्स लागणार आहे. मग मी ते कसे घेऊ शकतो, तर मग मला त्याच्यासाठी ॲरे घ्यायला लागेल. ओके, मला त्याच्यासाठी काय घ्यायला लागणार आहे, ॲरे. ओके, तर मग तो कसा डिक्लेअर करायचा, तर ॲरे डिक्लेरेशन तुम्ही असं करू शकता. ओके, तर याचं मिनिंग काय की तुम्ही 10 इंटिजरचा ॲरे घेतला आणि त्याचं नाव काय, ARR. ओके, हा झाल्या ॲरेचा डिक्लेअर करायची पद्धती. तुम्ही त्याच्यामध्ये साईज नाही दिली तरी पण तो डिक्लेअर होणार आहे का, तर येस होणार आहे. ओके, असं पण तुम्ही ॲरे डिक्लेअर करू शकता, साईजच दिली पाहिजे असं काय नाही.
त्याच्यानंतर ॲरेचं नाव काही पण असू शकतं. तुम्ही जिथं ARR केलंय तिथं CRR पण करू शकता. ओके. ॲरेचं नाव जे आहे ते कस्टम असू शकतं. तुम्ही त्याच्यामध्ये नाव काही पण देऊ शकता. ओके. तर ज्यावेळेस आपण ॲरे लिहितो तर त्याच्यासमोर त्याचा रिटर्न टाईप लिहितो. ओके. म्हणजेच काय की लेट से मला 10 इंटिजर स्टोअर करायचे, तर मला इंटिजर म्हणजेच त्याचा डेटा टाईप जो आहे तो मला समोर लिहायला लागणार. ओके. मला इंटिजर जो आहे, डेटा टाईप जो आहे तो मला समोर लिहायला लागणार. इथं स्मॉल आहे कारण प्रोग्रामॅटिकली आपल्याला कीवर्ड जो आहे तो स्मॉल लिहायला लागतो. ओके. तर इंटिजर म्हणजे काय, त्याचा रिटर्न टाईप. ओके. याचं मिनिंग काय झालं की ARR हा काय ॲरे, आणि त्याच्यामध्ये मी किती इंटिजर स्टोअर करू शकतो, 10. मी साईज पण दिली. ओके. तसंच साईज देणं हे ऑलवेज रिक्वायर्ड नाही आहे. ओके. त्याच्यानंतर ॲरेमध्ये महत्त्वाचा पॉईंट काय आहे की ॲरे इंडेक्स ऑलवेज स्टार्ट फ्रॉम 0. म्हणजेच काय की ज्यावेळेस मी ARR 10 म्हणतोय तर याच्यामध्ये मल्टिपल मेमरी लोकेशन्स तयार होणार. ओके. मल्टिपल मेमरी लोकेशन्स तयार होणार. मग ते कुठले, हे असे मेमरी त्याच्यामध्ये तयार होतील, 10 ब्लॉक. ओके. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ओके. म्हणजेच काय की याच्यामध्ये मी व्हॅल्यू टाकू शकतो, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अँड 10. समजलं? तर 10 म्हणजे कंटिन्युअस मेमरी लोकेशन असणाऱ्या, त्याच्यामध्ये त्याला जागा मिळणार आहे, आणि त्याच्यामध्ये मग आपण त्याला काय म्हणतो, ॲरे. ओके. जसं मी इंटिजरचा ॲरे तयार केलाय तसं मी कॅरेक्टर ॲरे तयार करू शकतो. फक्त काय होईल इथं, रिटर्न टाईप चेंज होईल. ओके. रिटर्न टाईप चेंज होईल म्हणजेच काय की आता जसं इंटिजरचा ॲरे तयार केला, तुम्हाला जर कॅरेक्टरचा ॲरे तयार करायचं तर काय येणार आहे, कॅर CRR, आणि मग त्याची साईज 5 दिली. म्हणजे काय की त्याला 5 मेमरी लोकेशन, 5 कॅरेक्टर तुम्ही स्टोअर करू शकता. तसंच फ्लोटचा करायचा आहे, करू शकतो का? येस, करू शकतो. त्याला नाव काही पण द्या, ॲरेचं नाव काही पण असू शकतं. इथं जर मी 2 दिलं, याचं मिनिंग आहे की मी 2च फ्लोट स्टोअर करू शकतो. जर डबल दिला, डबलचं पण मी ॲरे तयार करू शकतो का? करू शकतो. याच्यामध्ये मी देतो 3 एलिमेंट मी स्टोअर करू शकतो. ओके. समजलंय? समजलंय का तर आतापर्यंत जे झालं? CRR लिहावं लागतं का? गरजेचं नाहीये. दिस इज युजर डिफाईन्ड, कस्टम आहे. तू काही पण नाव देऊ शकतेस. ओके सर. आणि हे तुम्हाला प्रोग्रामॅटिकली ट्राय सुद्धा करायचं आहे. ओके. समजलं? म्हणजेच येस. काय की इंटिजर प्रिमिटिव्ह डेटा टाईपमध्ये जो प्रॉब्लेम येत होता, प्रॉब्लेम काय होता की मी काही पण जे स्टोअर करू शकत होतो प्रिमिटिव्ह डेटा टाईपमध्ये, त्याची क्वांटिटी किती होती, एकच. मी एक आणि एकच व्हॅल्यू स्टोअर करू शकत होतो. इंटिजर असेल तर मी इंटिजर स्टोअर करू शकत होतो, फ्लोट असेल तर मी फ्लोट स्टोअर करू शकत होतो, डबल असेल तर मी डबल स्टोअर करू शकत होतो, कॅरेक्टर असेल तर मी कॅरेक्टर स्टोअर करू शकत होतो. बट हे मी ऑलवेज एकच करू शकत होतो. त्याला काय म्हणत होतो, प्रिमिटिव्ह डेटा टाईप. प्रिमिटिव्ह डेटा टाईपवरती आपण खूप साऱ्या गोष्टी केल्या, आपण त्याची साईज वगैरे पण बघितलं. एक इंटिजर असेल तर त्याला 4 बाईट मेमरी मिळते, ती पण त्या कंपायलरवर डिपेंड असते. ओके. आणि त्याच्यानुसार त्याला मेमरी अलोकेट होते. आता मी ज्यावेळेस 10 इंटिजर म्हणतो, तर मग किती मेमरी अलोकेट होणार आहे याला, 40. बरोबर, 4 × 10. बरोबर. तसंच कॅरेक्टरला जर 1 बाईट मेमरी मिळते आणि 5 आहेत कॅरेक्टर, तर किती मेमरी होईल याला, 5 बाईट. ओके. तर मेमरी जी आहे ती बाईटमध्ये मोजली जाते, आणि फ्लोटची मेमरी, डबलची मेमरी ही आपली माहीत असणं गरजेचं आहे आपल्याला. ओके. व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण देतो त्यावेळेस, व्हेरिएबल तयार करतो त्यावेळेस तेवढी मेमरी तयार होते, आणि व्हेरिएबलला आपण व्हॅल्यू देतो म्हणजेच काय की ती व्हॅल्यू त्या पर्टिक्युलर लोकेशनवर जाऊन बसते. त्याला ते एक आयडेंटिटी मिळते की त्याची व्हॅल्यू काय जी तुम्ही असाइन केली ती. ओके. जोपर्यंत तुम्ही असाइन करत नाही तोपर्यंत काय जाते व्हॅल्यू, डिफॉल्ट व्हॅल्यू किंवा गार्बेज व्हॅल्यू. बरोबर. हे आपण कशात शिकलो होतो, स्टोरेज क्लास या कन्सेप्टमध्ये शिकलो होतो. ओके.
ऑटो स्टोरेज क्लास. ज्यावेळेस आपण स्टोरेज क्लास देत नाही त्यावेळेस काय असतो, ऑटो स्टोरेज क्लास. आपण स्टॅटिक देऊ शकतो, आपण रजिस्टर देऊ शकतो, आपण एक्सटर्न देऊ शकतो. ओके, आणि त्याच्यानुसार त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू ठरते. तर अशा प्रकारचे इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन्स येतात की त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलचा डिफॉल्ट व्हॅल्यू काय असणार आहे, किंवा त्याचा स्टोरेज क्लास काय असणार आहे, त्याची व्हॅल्यू काय असणार आहे. अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये क्वेश्चन्स असतात. आता आपण काय शिकलो की ॲरे तयार कसा करायचा, किंवा ॲरेची डेफिनेशन काय. ॲरेची डेफिनेशन काय, ॲरे इज अन कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा आयटम. सिमिलर डेटा आयटम ॲरेमध्ये अशा दोन मिक्स वस्तू असणार आहेत का, किंवा मिक्स गोष्टी असणार का, कॅरेक्टर पण असेल इंटिजर पण असेल, नाही. एकाच ॲरेमध्ये मिक्स नसणार आहे. ॲरे हा काय, ग्रुप ऑफ सिमिलर डेटा आयटम. म्हणजेच काय की तुम्ही आयदर इंटिजरचा ॲरे बनवा, तुम्ही आयदर कॅरेक्टरचा ॲरे बनवा, आयदर फ्लोटचा ॲरे बनवा, किंवा आयदर डबलचा ॲरे बनवा. ओके, सिमिलर डेटा आयटम. ओके, डेफिनेशन मध्येच आहे की ॲरे इज अन कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा आयटम. आता ॲरे का शिकायचं, तर ॲरे हा प्रत्येक लँग्वेजमध्ये असतो. म्हणजे पुढे तुम्ही कुठली पण प्रोग्रामिंग लँग्वेज, इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काम करणाऱ्या कितीतरी प्रोग्रामिंग लँग्वेज जर तुम्ही शिकायला गेला, तर मग तिथं ॲरे असतो का, तर असतो. ॲरे शिवाय काहीच होत नाही, किंवा डेटा स्ट्रक्चर शिवाय काहीच होत नाही. त्याच्यामुळं आपल्याला कुठलं पण बेसिक कोडिंग जरी शिकलो तरी पण आपल्याला एक गोष्ट शिकायला लागते, त्याचं नाव काय, डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम. म्हणजेच काय, DSA. तर त्याचं पण मी एक म्हणजे हे बनवलेलं आहे. ओके, त्याचा प्लेलिस्ट बनवलेला आहे, डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम. मग ते तुम्ही कुठल्या पण लँग्वेजमध्ये बनवा, बट DSA हे विचारलं जातं. आणि ज्या कंपनीमध्ये चांगले पॅकेजेस असतात तर तिथं DSA चांगलंच विचारलं जातं. तर बिगिनर्ससाठी खूप साऱ्या गोष्टी येणं गरजेचं आहे. कोडिंग तर येणं गरजेचंच आहे, त्याच्याबरोबर डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम येणं पण गरजेचं आहे. मग डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम हे तुम्ही कुठल्या पण लँग्वेजमध्ये शिका. मग म्हणजेच काय की ॲरे कसा घ्यायचा, किंवा डेटा त्याच्यामध्ये कसा स्टोअर करायचा, आणि तो कसा यूज करायचा प्रोग्रामिंगमध्ये, त्याला आपण काय म्हणतो, डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम. ओके, आणि याची सुरुवात ॲरेपासून होती. ओके, कारण प्रिमिटिव्ह डेटा टाईप नंतर पुढचा असा कन्सेप्ट कुठला आहे की ज्याच्यामध्ये आपण मल्टिपल डेटा आयटम्स स्टोअर करू शकतो, तर तो कुठला आहे, ॲरे. ओके, आणि मग ॲरे सारखेच दुसरे पण काम करणारे किंवा डेटा स्टोअर करणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये मग लिंक लिस्ट येतं, स्टॅक येतं, क्यू येतं, ट्री येतं, ग्राफ येतं, ह्या सगळ्या गोष्टी येतात. मग डेटा स्ट्रक्चर शिकायचं तर आपल्याला ॲरे यायला पाहिजे, आणि ॲरे हा कन्सेप्ट प्रत्येक लँग्वेज येतो. म्हणजे मग तुम्ही सी मध्ये ॲरे शिकताय, तुम्ही C++ मध्ये ॲरे शिकताय, तुम्ही पायथॉनमध्ये ॲरे शिकताय, तुम्ही PHP मध्ये ॲरे शिकताय, तुम्ही गो लँग्वेजमध्ये ॲरे शिकताय, तर किंवा जावामध्ये ॲरे शिकताय, तर प्रत्येक ठिकाणी कन्सेप्ट सेम आहे. प्रत्येक ठिकाणी काय, कन्सेप्ट सेम आहे. त्याच्यामुळं सी मध्ये जर तुम्ही, आणि प्रोग्रामिंग तुम्ही बऱ्याचदा सांगत येतो की प्रोग्रामिंग जर आपण एक प्रोग्रामिंग नीट शिकलो तर आपल्याला पुढच्या प्रोग्रामिंग कन्सेप्ट येणार आहेत. ओके, आता ठीक आहे. इनिशियलायझेशन समजलं, ॲरेची डेफिनेशन समजली, ॲरे तयार कसा करायचं समजलं. मग ॲरेमध्ये व्हॅल्यू कशी टाकू शकतो आपण, तर टाकू शकतो ॲरे इंडेक्स स्टार्ट फ्रॉम द झिरो. म्हणजेच काय की याची ॲरेला काय असतात, इंडेक्स असतात. ओके, ॲरे इंडेक्स असतात. आता ज्यावेळेस तुम्ही ॲरेमध्ये 10 साईज घेतली तर त्याची इंडेक्स असणार आहे. म्हणजेच काय की पहिल्या लोकेशनची त्याची इंडेक्स काय झाली, 0. त्याच्यानंतर दुसऱ्या लोकेशनची इंडेक्स काय आली, 1. तिसऱ्या लोकेशनची इंडेक्स झाली 2. असं करत करत त्याच्या प्रत्येक लोकेशनचे काय असणार आहे, इंडेक्स असणार आहे. ओके, समजलं. म्हणजेच काय की प्रत्येक ॲरेला त्याची त्याची प्रत्येक लोकेशनला त्याची काय असणार, इंडेक्स असणार. ओके, आणि लास्ट इंडेक्स काय असणार आहे, साईज -1. म्हणजेच काय की शून्यापासून त्याची साईज चालू होती आणि संपती कधी, साईज -1. ओके, ॲरेला साईज देणं गरजेचं आहे का, नाही. डिक्लेअर करताना साईज देणं गरजेचं नाही, बट इट्स ऑलवेज बेस्ट प्रॅक्टिस टू हॅव साईज ऑफ ॲरे व्हेन यू आर डिक्लेअरिंग ॲरे. म्हणजेच काय की जर तुम्हाला 10च इंटिजर लागत आहे तर तुम्ही रॅन्डम डायरेक्ट क्रिएट करून विदाऊट साईज जर ॲरे दिला तर काय होईल, कंपायलेशन करताना किंवा त्याला मेमरी तो जास्त अडकून घेईल. त्याच्यापेक्षा तुम्ही डिक्लेअर करतानाच सांगा की माझ्या प्रोग्रामला मला 10च नंबर्स पाहिजेत, किंवा 5च नंबर पाहिजेत, तर त्याच्यानुसार मी साईज देऊ शकतो. ओके, तर मग ॲरे इंडेक्स ऑलवेज स्टार्ट फ्रॉम झिरो. ओके, ॲरे इंडेक्स ऑलवेज स्टार्ट फ्रॉम झिरो. आता याच्यामध्ये
इंटरनली कंपायलर याला कंटिन्युअस मेमरी अलोकेशन करतो. म्हणजेच काय की याला ॲड्रेस सुद्धा अलोकेट करत असतो प्रत्येक लोकेशनला. ज्या ज्या वेळेस आपण व्हेरिएबल तयार करतो तर त्यावेळेस ॲड्रेस पण देतो. ओके. म्हणजेच फॉर एक्झाम्पल जर ॲरे इंडेक्स झिरोला त्यांनी लेट से फॉर एक्झाम्पल मी फक्त एक नंबर सांगतो की लेट से ॲड्रेस चालू करताना त्याने 100व्या ॲड्रेसला जर ॲरेचं लोकेशन चालू केलं तर हे संपणार कुठे आहे रे? हे 140ला संपेल बरोबर मेमरी बाईटमध्ये. म्हणजेच काय 100 ते 140 याला कंटिन्युअस मेमरी अलोकेशन म्हणतात. म्हणजेच काय की कंटिन्युअस वन झाला की पुढचा, पुढचा झाला की तिसरा, तिसरा झाला की चौथा. ओके. तर अशा पद्धतीने कंटिन्युअस मेमरी अलोकेशन ॲरेला मिळतं. तर ह्याच्यामध्ये पण दोन टाईप असतात, कंटिन्युअस मेमरी अलोकेशन आणि नॉन कंटिन्युअस मेमरी अलोकेशन. मग त्याच्यामध्ये आपण डायनॅमिक मेमरी अलोकेशन म्हणतो त्याला, किंवा स्टॅटिक मेमरी अलोकेशन जे असतं. हे कुठलं झालं स्टॅटिक मेमरी अलोकेशन, जे डायरेक्ट आपण सांगतो की मला 10 इंटिजर्स पाहिजेत, तर त्या ठिकाणी स्टॅटिक मेमरी अलोकेशन होतं आणि फिक्स तुम्हाला 40 बाईट मेमरी मिळते. ती कुठली कंटिन्युअस मेमरी अलोकेशन म्हणजे सलग. ओके. मेमरीमध्ये जाताना त्याला सलग याच्यामध्ये मेमरी मिळते. आता ॲरे आपण डिक्लेअर केला, त्याला मेमरी पण अलोकेट झाली, त्याला आपण नाव दिलं. ओके. फॉर एक्झाम्पल आता मी पहिलंच एक्झाम्पल घेतो, इंटिजरचं ॲरे. मला असं एक्झाम्पल त्याच्यामध्ये बिल्ड करायचं की मला 10 इंटिजर्स घ्यायचेत आणि ते स्टोअर करायचे. तर मग मी स्टोअर कसे करू शकतो इंटिजर्स, 10 इंटिजर्स? तर मी सगळ्यात आधी त्याला डिक्लेअर केला. ओके. त्याला लेट्स मी 10 इंटिजर दिली. ओके. तर मग याला डिक्लेअर करताना तुम्ही त्याच्या व्हॅल्यूज टाकू शकता अशा: 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. ओके. आणि सेमिकोलन. तर याने काय झालं की ह्या प्रत्येक लोकेशनला त्याची व्हॅल्यू जाऊन पडणार आहे. पहिल्याला 10, नंतर 20, नंतर 30, नंतर 40 अशी. ओके. याला काय म्हणतात? ॲरे इनिशियलायझेशन. ओके. तुम्ही डायरेक्ट इनिशियलाइज करू शकता. ओके. हा वे फर्स्ट झाला. ओके. दुसरं काय की तुम्ही वन बाय वन पण करू शकता. म्हणजेच काय की लेट्स मी ॲरे डिक्लेअर केला आणि आता हा नवीन प्रोग्राम ॲरे डिक्लेअर केला. इंट एरर 10, मी 10 इंटिजरचा ॲरे घेतला. ओके. आता ॲरे डिक्लेअर केला. ॲरे मला इनिशियलाइज करायचा आहे, तर मी काय करणार? ॲरेच्या पहिल्या इंडेक्सला म्हणजे जी शून्यापासून चालू झाली त्याच्यामध्ये मी व्हॅल्यू टाकतो 10. नंतर वन बाय वन मी टाकू शकतो असं. एरर ऑफ 2 इंडेक्स, मला त्याच्या आतमध्ये काय द्यायला लागतं? इंडेक्स. असं करत करत मी प्रत्येक लोकेशनला मी व्हॅल्यू टाकू शकतो. गरजेचं नाही तीच व्हॅल्यू टाकली पाहिजे, बट मी जस्ट सिक्वेन्स अंडरस्टँड करण्यासाठी लोकेशनला तिथं व्हॅल्यू टाकतोय. ओके. समजलंय? तर पहिल्या वेने तू एका लाईनमध्येच आपण इथं इनिशियलाइज केलंय ॲरेचा, आणि दुसऱ्या वेमध्ये आपण काय केलंय की वन बाय वन त्याच्यामध्ये इनिशियलाइज केलं. मल्टिपल प्रकारे आपण त्याच्यात इनिशियलाइज करू शकतो. ओके. मल्टिपल प्रकारे त्याच्यामध्ये इनिशियलाइज करू शकतो. आता मला ॲरेमध्ये हे इलिमेंट गेले, म्हणजेच काय की मेमरीमध्ये ॲरे तयार झाला. आता इलिमेंट तयार झाले. आता मला काय करायचे? लेट्स त्याला प्रिंट करायचे, तर मी काय करू शकतो? लूप लिहू शकतो बरोबर. प्रत्येक इलिमेंट मला ॲरेचं प्रिंट करायचं, तर मी काय करेल? फॉर फॉरचं सिंटॅक्स आपण शिकलेलो आहे आता. आय इक्वल टू 0, आय लेस दॅन 9 किंवा 10, आणि काही येईल आय प्लस प्लस.
आता मला ॲरेचे प्रत्येक इलिमेंट प्रिंट करायचं. तर काय येईल इथं कोड? इंटिजर आहे ना तो, म्हणजे काय येईल, पर्सेंट तर येईलच प्रिंट मध्ये, पण तो कसा प्रिंट करायचा तुला काय वाटतं? समजलं ना? प्रॉब्लेम स्टेटमेंट कळलंय का? मला ॲरेचा प्रत्येक इलिमेंट प्रिंट करायचा, तर इथं काय येईल, ARR ऑफ आय. ओके. तर ह्या एक्झाम्पल मध्ये आपण काय केलं, जस्ट ॲरे इनिशियलाइज केला आणि ॲरेचा प्रत्येक इलिमेंट आपण काय करतोय, प्रिंट करतो. ओके, समजले? येस ऑर नो? येस सर. ठीक आहे. तर आज एवढंच. परफेक्ट काय शिकायचंय, ॲरे म्हणजे काय, ॲरे, आणि ॲरेची सुरुवात कुठून होती, की मला ॲरे का करायचा आहे, तर त्याचं आन्सर काय, की प्रिमिटिव्ह डेटा टाईपमध्ये आपण एकच एलिमेंट ठेवू शकत होतो. आता माझी रिक्वायरमेंट वाढली, माझा डेटा वाढलाय आणि सिमिलर टाईपचा डेटा आहे, तर प्रिमिटिव्ह डेटा टाईपमध्ये माझ्या यूज केसेस सॉल्व्ह होत नाही. मला सॉफ्टवेअर बनवण्यासाठी किंवा माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मला काय करायचंय, मल्टिपल गोष्टी लागणार आहेत. मग त्याचा आन्सर काय असणार, आपल्या डोक्यात आलं पाहिजे प्रोग्रामरच्या, की ॲरे. मग ॲरे आहे तर ॲरे इज अँड कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा आयटम. कॉम्बिनेशन असणार आहे का? नाही. जर इंटिजरचा ॲरे तर मी इंटिजरच स्टोअर करू शकतो, जर कॅरेक्टरचा ॲरे मी कॅरेक्टरच स्टोअर करू शकतो, जर फ्लोटचा ॲरे तर मी फ्लोटच स्टोअर करू शकतो, जर डबलचा ॲरे की मी डबलच स्टोअर करू शकतो. ओके. तर आता याच्यामध्ये ॲरे डिक्लेअर कसा करायचा हे आपण इथं शिकलो. त्याचं नाव काही पण असू शकतं. त्याच्या लेफ्ट साईडला काय येतं, रिटर्न टाईप. तर त्याच्यानंतर त्याची साईज पण येते. साईज देणं मॅन्डेटरी आहे का दरवेळेस, तर नाही, बट दॅट इज बेस्ट प्रॅक्टिस, तुम्ही दिली पाहिजे. आणि साईज ही कशावरनं ठरते, की त्याच्या रिटर्न टाईपवरनं. जर तू 5 इंटिजर घेते तर त्याला 20 बाईट मिळणार, म्हणजेच 4 × 5. जर 4 तुम्ही कॅरेक्टर घेताय तर 4च बाईट मिळणार, कारण एका कॅरेक्टरला 1 बाईट लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ॲरे शिकताना म्हणजे डायरेक्ट जर एखादा प्रोग्रामॅटिकली शिकायला गेलं, की मला ॲरे शिकायचं आहे, तर तुम्ही डायरेक्ट ॲरे शिकू शकत नाही, कारण तुम्हाला प्रिमिटिव्ह डेटा टाईप माहीत असणं गरजेचं आहे, तुम्हाला लूप माहीत असणं गरजेचं आहे, तुम्हाला ऑपरेटर माहीत असणं गरजेचं आहे. ओके. फंक्शन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, आणि त्याच्यानंतर ॲरे शिका. म्हणजे आपण जे स्टेप्सने गेलोय तर त्या पद्धतीनेच आपल्याला शिकायचं. तर आता आपण काय काय शिकलो, की ॲरे इनिशियलाइज कसा करायचा. मग इनिशियलाइज आपण मल्टिपल वेने कसं करू शकतो, ॲरेची साईज काय असते, ॲरेचा डिक्लेअर करायचा सिंटॅक्स काय असतो हे आपण शिकलो. ॲरेची जी मेमरी आहे ती आपण स्टॅटिक मेमरी अलोकेशन किंवा कंटिन्युअस मेमरी अलोकेशन हे कसं होतं, तर त्याचं एक्झाम्पल आपण इथं शिकलेलो आहे. ओके. आणि त्याच्यानंतर मग ॲरे तयार झाल्यानंतर आपण त्याला इनिशियलाइज करतोय किंवा त्याला डिक्लेअर करतोय, त्याच्यात पण मल्टिपल वेने आपण त्या गोष्टी तयार करू शकतो. आणि मग त्याच्यामध्ये आपण लूप वगैरे लावून ॲरे मधल्या व्हॅल्यूज प्रिंट पण करू शकतो. आता पुढचा प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे माझा. आता याच्यामध्ये मग तुम्ही फंक्शन वगैरे पण यूज करू शकता, की युजरकडून ॲरेच्या व्हॅल्यूज घ्या, म्हणजे ज्या इनिशियलाइज केल्यात त्या तशा न घेता प्रिंट ॲप स्कॅन करून कसं घेऊ शकतो. त्याच्यानंतर मी प्रत्येक ॲरेचा दुसरा प्रोग्राम काय येईल, की असं फंक्शन लिहा की मी त्या ॲरेचे प्रत्येक एलिमेंट प्रिंट करू शकतो का. ओके. तिसरा प्रोग्राम काय येईल, की मी त्या ॲरेचं फक्त इवन नंबर प्रिंट करू शकतो का. ओके. त्याच्या पुढचा प्रॉब्लेम स्टेटमेंट येईल, की ॲरेच्या प्रत्येक इलिमेंटची ॲडिशन मी करू शकतो का. बरोबर. तर अशा खूप साऱ्या प्रॉब्लेम स्टेटमेंट्सला आपण सॉल्व्ह करू शकतो. बट हा पहिला प्रोग्राम आपल्याला आला पाहिजे. बेसिक प्रोग्रामिंग, बेसिक लॉजिक बिल्डिंग हे आपलं झालेलं आहे आता, की इवन कसं प्रिंट करायचं, ऑड कसं प्रिंट करायचं, लूप कसा फिरवायचा, व्हाईल कसा फिरवायचा, किंवा डू व्हाईल लूप कसा असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकलोय. स्विच कसा काम करतो, इफ एल्स कसं काम करतं हे आपण शिकलोय. प्री इन्क्रीमेंट, पोस्ट इन्क्रीमेंट, ऑपरेटर्स ह्या गोष्टी कशा चालतात, प्रिंट एफ आणि स्कॅन एफ कसं चालतं, तर हे आपण शिकलोय. त्याच्यामुळं प्रोग्रामिंग शिकताना बेसिक कन्सेप्ट एकदा जर समजला, एक प्रोग्राम तुम्हाला जर नीट समजलं, नीट म्हणतोय आम्ही, म्हणजे तुम्ही नोटबुकमध्ये लिहिताय, त्याचा कन्सेप्ट प्रॉपर समजून घेताय, तर ते जर तुम्हाला आलं तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सोप्या जाणार आहेत. ओके. तर आपण आता असाइनमेंट्स वगैरेचं PDF तयार केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रत्येक गोष्टीवरती प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आहेत. बट प्रोग्रामिंग शिकायचंय तर मग त्याच्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं. ओके. आणि त्याच्यासाठी या गोष्टी सॉल्व्ह करायची. जरी प्रॉब्लेम आला तर कनेक्ट करा माझ्यासोबत, आणि त्याच्यानंतर आपण हे सॉल्व्ह करणार आहोत. तर
आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं मी सांगितलं की कुठला पण कन्सेप्ट जो शिकतोय तो प्रत्येक लँग्वेजमध्ये असतो. म्हणजेच काय की तुम्ही सी लँग्वेज जर नीट शिकले तर सी प्लस प्लस येणार आहे, जावा येणार आहे, गो लँग्वेज येणार आहे, पायथॉन येणार आहे. जे आपण इंडस्ट्रीमध्ये ट्रेंडिंग लँग्वेज सध्याच्या काळात आहेत म्हणजे इन 2025, तर त्या आपण अचीव करू शकतो. आणि त्याच्यासाठीचं मग स्टडी मटेरियल वगैरे पण आहे. बट ॲज पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर बॅच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामधनं शिकायच्या आहेत. ओके. कोड वगैरे आहे, असाइनमेंट्स आहे, PDF आहे, गिटहब आहे. त्याच्यानंतर तुम्हाला चॅनल्स वगैरे पण त्याच्यामध्ये आहेत आणि ब्लॉगिंगमध्ये पण खूप सारा कंटेंट त्याच्यामध्ये असणार आहे. ओके. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर इफ देर आर एनी प्रॉब्लेम लेट्स आस्क, बट आय वॉन्ट असाइनमेंट्स ऑफ एव्हरी प्रोग्राम. ओके. तर आज आपण इथं थांबू. बट ॲरे हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि तो आपल्याला त्याच्यामध्ये यायलाच पाहिजे.